राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठकीला अजित पवार, सुनील तटकरेंसह इतर नेते उपस्थित राहणार। बैठकीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार। नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटल्याची आमदार संजय शिरसाटांची माहिती। महाविकास आघाडीची पालघरमध्ये जाहीर सभा। भारती कांबळींच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। उद्धव ठाकरे करणार सभेला संबोधित। सुनील तटकरेंच्या शेकापच्या नेत्यांना कानपिचक्या। जिल्ह्यात नेहमी शेकाप काँग्रेसमध्ये लढती झाल्या। राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेलात त्याचा विचार करा। सुनील तटकरेंचा शेकापला सल्ला। धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला राजीनामा। 14 एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश, तर 16 एप्रिलला भाड्यातून भरणार अर्ज। एमपीएससीकडून पीएसआयची शारीरिक चाचणी लांबणीवर। लोकसभा निवडणुकीचं कारण देत चाचणी पुढे ढकलली। शारीरिक चाचणी पुढे ढकलल्यानं उमेदवारांना मनस्ताप। मिठी नदी सफाई कंत्राटाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। मिठीचा गाळ कंत्राटदार कथित खर्चातील अनियमिततेची होणार चौकशी। विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं संकट। आंबा, संत्र्यासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान। पुढील 2 दिवस गारपिटीचा अंदाज। शाहू महाराज गादीचे खरे वारसदार नाहीत। कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार। छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य। तर शाहू महाराजांवरील टीका खपवून घेणार नाही। मंडलिकांनी माफी मागावी। सतेज पाटलांची मागणी। थेट वारसदार आहेत का नाही हे सांगावं। माफी न मागण्यावर संजय मंडलिक ठाम। वंचितची 5वी यादी जाहीर। भाऊसाहेब आंधळकरांना धाराशिवमधून उमेदवारी, तर निलेश सांबरे यांना भिवंडीतून उमेदवारी जाहीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।